नमस्कार मित्रांनो, दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माईसाहेब कपाटामधून एक साडी बाहेर काढतात. ती साडी दादासाहेबांना दाखवत माईसाहेब म्हणतात की ही साडी मी सुमनला देणार आहे. ही साडी सुमनला किती खुलून दिसेल ना. यावरती दादासाहेब म्हणतात की अहो तुम्ही वेळे झाल्यात आहात की काय, अजून अभिषेक पूर्णपणे बरे सुद्धा झालेले नाही. तुम्ही काल सुमीचा विषय त्यांच्या समोर काढल्यावरती पाहिलं ना की त्यांची हालत काय झाली होती ते. तर माईसाहेब म्हणतात हो मी पण तिथंच होते, पाहिलं मी की त्यांची हालत काय झाली ते. पण मी काही केलं तरी जगूच्या मुलीचं लग्न त्यांच्या सोबतच लावणार. मी जगूला तसा शब्द दिलाय की सुमीचं लग्न मी अभिषेक सोबतच लावून देणार. तर दादासाहेब म्हणतात की अभिषेक अजून सिरियस आहेत आणि तुम्ही त्यांच्या डोक्यावर नवळ्या बांधायला निघालात. आई आहात का कोण आहात तुम्ही, त्यांच्या जीवाशी असं खेळू नका, जरा दमाने या. माईसाहेब म्हणतात काही झालं तरी सुद्धा मी सुमीचंच लग्न अभिषेक सोबत लावून देणार. मी त्या दुर्गाला मोहिते आडनाव लावून देणार नाही. तर दादासाहेब म्हणतात की आम्हाला सुद्धा दुर्गा या घरात नकोच आहे, ती सुद्धा आम्हाला अभिषेकच्या आयुष्यातून बाहेर काढायचीच आहे. पण आता ती ही वेळ नाही. आता आम्हाला तरी सगळं शांतपणे आणि जरा दमाने घ्यायचंय असं वाटतं. त्यांच्या कलाने थोड्या गोष्टी घ्या. जर उद्या मुलगाच राहिला नाही तर तुम्ही लग्न कोणाशी लावून देणार आहात त्यांचं. यावरती माईसाहेब म्हणतात की नाही दादासाहेब, आताच ही वेळ आहे. याच वेळी आपण अभिषेकचं लग्न लावून दिलं पाहिजे. जर आता आपण तसं केलं नाही तर हातातून पोरग पण जाईल आणि अब्रू पण जाईल. त्यामुळं काही झालं तरी आता अभिषेकचा संसार सुरू होणार म्हणजे होणार. इकडे दुर्गाचा मामा आणि मामी हे दोघ जण घर सोडून निघालेले असतात. त्यावेळेस दुर्गा त्यांना अडवते आणि दोघांना रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही दोघ जण घर सोडून जाऊ नका. दुर्गा म्हणते मला सगळं मान्य आहे की मी तुमच्यापासून काही गोष्टी लपवल्यात, मी तसं करायला नको होतं, पण मी त्याबद्दल माफी मागते. तर दुर्गाचा मामा म्हणतो हे सगळं तू गोष्टी करण्याआधी विचार करायला हवा होता. आम्ही तुला आमची मुलगी मानली होती, पण तसं काही नाही, तू आमचा विश्वासघात केलास. यामध्ये दुर्गाचा काका सुद्धा मध्यस्थी करून त्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही घर सोडून जाऊ नका. तर दुर्गाची मामी आज जाऊन दुर्गाच्या आईला घेऊन येते. दुर्गा म्हणते एक मिनिट हे काय चाललंय. त्यावरती दुर्गाचा मामा म्हणतो की आम्ही आमच्या ताईला इथून घेऊन जाणार आहोत, तिला इथं ठेवणार नाही. त्यावरती दुर्गा म्हणते की ती माझी आई आहे, ती माझ्या सोबतच राहणार, ती माझ्या नजरेआड कुठेही जाणार नाही. त्यावरती दुर्गाचा मामा म्हणतो अजिबात नाही, इथं तुझ्यासोबत राहून तिला त्रास होणार, त्यापेक्षा ती आमच्या सोबतच आलेली बरी. त्यावरती दुर्गा ह्या गोष्टीला नकार देते. दुर्गाचा मामा म्हणतो जर तिला काही त्रास झाला तर याद राख, गाठ माझ्याशी आई, असं म्हणून दुर्गाचा मामा आणि मामी निघतात. दुर्गाचा काका आणि दुर्गाची बहीण गौरी हे दोघं जण सुद्धा त्यांना रिक्वेस्ट करत असतात की प्लीज तुम्ही घर सोडून जाऊ नका. पण दुर्गाचा मामा मामी मात्र काही ऐकत नाही, ते तिथून निघून जातात. इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अमयला सांगत असतात की प्लीज तुम्ही तुमच्या घरच्यांना नीट समजावून सांगा, अभिषेकला कोणत्याही प्रकारचा मेंटली सायकोलॉजिकली त्रास देऊ नका, नाहीतर पुन्हा एकदा केस हाताबाहेर जाऊ शकते आणि काही सिरियस होऊ शकतं. तर अमय म्हणतो हो मी सांगतो. इकडे दुर्गा उभी असते, तिचा काका आणि तिची बहीण गौरी हे दोघ जण येतात. दुर्गाचा काका दुर्गाला म्हणतो की चल जेवून घे, अशी किती वेळ इथे उभी राहणार आहेस. दुर्गा म्हणते की काका मला भूक नाही. ती गौरीला विचारते की आई जेवली का गं. तर गौरी म्हणते हो जेवली. दुर्गाचा काका म्हणतो चल आतमध्ये. तर दुर्गा म्हणते की मामा माझ्याशी इतका टोकाचा कस काय वागला. आतापर्यंत आमची छोटी मोठी भांडणं होत होती, पण असं तो कधीही वागला नव्हता, तो एवढा माझ्यावर कधीही चिडला नव्हता. त्यावरती दुर्गाचा काका म्हणतो की काही काळजी करू नकोस, तो रागात होता म्हणून तसा बोलला. राग शांत झाल्यावरती ते दोघ जण पुन्हा इकडे घरी येतील का नाही बघ. पुढे दुर्गाचा काका म्हणतो तू तुळजा आईवरती विश्वास ठेव, कदाचित तिनेच हे सगळं घडवून आणलं असेल, ती तुझी परीक्षा घेत असेल. तू फक्त एवढं लक्षात ठेव, शांत राहायचं आणि आपल्याला वाटतं तेच करायचं. दुर्गा म्हणते की हो सध्या तरी माझी प्रायोरिटी आहे की अभिषेक लवकरात लवकर बरा होऊन घरी यावा. मी तुम्हा सगळ्यांना ही आनंदाची गोष्ट सांगणार होते की अभिषेक हा शुद्धीवर आलेला आहे, तो त्याच्या खतरेतून बाहेर आलेला आहे. पण मात्र इथं पाहिल्यावरती हे सगळं वेगळंच घडलेलं आहे. आता मला कळत नाहीये की अभिषेक शुद्धीवर आला याचा आनंद सेलिब्रेट करू की मामा मामी घर सोडून गेले याचं दुःख व्यक्त करू. दुर्गाचा काका म्हणतो काही करू नको, शांत राहा, फक्त जे होतंय ते होऊ दे. तेवढ्यात अमयचा फोन दुर्गाला येतो. अभिषेकच्या सांगण्यावरून अमयने दुर्गाला व्हिडिओ कॉल केलेला असतो. या दोघांचं व्हिडिओ कॉलद्वारे बोलणं होतं. अभिषेकला ती म्हणते की मी लवकरच तुला भेटायला येईल. तेवढ्यात नर्स येते आणि नर्स म्हणते की पेशंटला आराम करू दे, त्यांचा बीपी शूट झाला होता. त्यावेळेस अमय हो असं म्हणून बाहेर येतो. दुर्गा त्याला विचारते काय झालं होतं. अभिषेकचा बीपी शूट झाला होता. त्यावेळेस अमय झालेला प्रकार सांगतो की माईसाहेबांनी सुमीच्या लग्नाचा विषय काढला होता. त्यावेळेस अभिषेक हा अस्वस्थ झाला होता, त्यावेळेस त्याचा बीपी शूट झाला होता. त्यावरती दुर्गा अमयला म्हणते की मला एक मदत करशील का. असं म्हटल्यानंतर ते दोघ जण काहीतरी विचार करतात.
इकडे मोहिते पॅलेस वरती माईसाहेब त्यांच्या सुनेला सांगत असतात की सगळ्यांना माहित असायला पाहिजे की आपल्या मोहिते पॅलेस वरती नवरात्र किती मोठ्या पद्धतीने साजरी होते. तेवढ्या सुमी सुद्धा येते. माईसाहेब त्यांच्या मोठ्या सुनेला म्हणतात की आता सुमी आणि ईशा सुद्धा शिकवा की आपण नवरात्रीमध्ये किती सण मोठा साजरा करतो. तेवढ्या तिथे अमय पळत येतो आणि तो माईसाहेबांना म्हणतो की माईसाहेब तुम्हाला कोणीतरी भेटायला आले. माईसाहेब म्हणतात या येळेला आम्हाला कोण भेटायला आलंय असं म्हणून त्या बाहेर यायला निघतात. तेवढ्या तिथे दुर्गा आलेली असते दारामध्ये. अमय दुर्गाला आत बोलवतो की आत ये. तर माईसाहेब तिला तिथंच अडकतात आणि म्हणतात की तुमची इथं यायची हिंमत कशी झाली. तुमचं पाऊलच काय, तुमची सावली सुद्धा आम्हाला या मोहिते पॅलेसच्या आसपास नकोय. तुम्ही इथून निघा. त्यावरती अमय माईसाहेबांना म्हणतो तुमच्याशी बोलायला आलीये, काहीतरी बोलणार आहे, प्लीज तुम्ही थोडं ऐकून घ्या. त्यावरती दुर्गा म्हणते की मी तुम्हाला फक्त इथं विनंती करायला आले की असं काही करू नका की ज्याने अभिषेकला त्रास होईल. आपण फक्त तेवढीच काळजी घेऊ. त्यावरती माईसाहेब तिला सुनावतात की आम्ही त्याला पोटात वाढवलं आहे, गळा सोसून आणि त्याला जन्माला घातलं. आम्ही त्याची काळजी करणार की नाही करणार ते तुम्ही आम्हाला सांगायचं नाही. त्याची काळजी कशी घ्यायची हे आम्हाला आमचं चांगलंच माहितीये. तुम्ही शिकवायची आम्हाला गरज नाही. पुढे दुर्गा त्यांना रिक्वेस्ट करत असते की प्लीज माझं काहीतरी म्हणणं आहे ते ऐकून घ्या. पण माईसाहेब काही तिचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नसतात. त्या तिथून तिला जायला सांगतात. अमय दुर्गाची बाजू घेऊन बोलायला लागतो की तिचं काय म्हणणं आहे माईसाहेब एकदा ऐकून घ्या. त्यावरती माईसाहेब सुद्धा अमयवरती चिडतात आणि म्हणतात की ह्या करंडी मुलीसाठी आता तुम्ही आमच्या सोबत भांडणार आहात, आमच्या विरोधात जाणार आहात. त्यावरती अमय काहीच बोलत नाही. दुर्गा म्हणते की त्यांना काही बोलू नका, जी काही चूक आहे ती फक्त माझी चूक आहे. त्यावरती माईसाहेब म्हणतात हो तुमच्यामुळेच अभिषेकची ही हालत झालेली आहे, तुम्ही लवकरात लवकर इथून निघा. त्यावरती ती त्यांना रिक्वेस्ट करून सांगत असते की मला काही बोलायचंय, पण माईसाहेब काही ऐकून घ्यायला तयार नसतात. दुर्गा हात जोडून माईसाहेबांना म्हणते की अभिषेकला त्रास होईल असं काही करू नका. तुमचे जर असं म्हणणं असेल की मी अभिषेकच्या आयुष्यात नसावी किंवा माझ्यामुळे अभिषेकला त्रास होतो तर मी इथून पुढे कधी अभिषेकच्या समोर येणार नाही असं म्हणून दुर्गा तिथून निघते. साहेबांची मोठी सून म्हणते की बघा माईसाहेब किती उद्धटपणे ही पोरगी बोलती, ही अशी पोरगी आपल्या घरात नको. ती सुमीला म्हणते की बघ अभिषेकचं ह्या पोरीवरती प्रेम आहे. त्यावरती माईसाहेब चिडतात आणि म्हणतात बाद झालं, उद्याच्या तयारीला लागा. असं म्हणून दोघे जणांना तिथून ते माईसाहेब पाठवून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्गा मंदिरात जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेते. तिला नमन करत तिचं आभार मानते की तुझ्यामुळे अभिषेकवरचं संकट टळलं, आता मला अजून काही नको असं म्हणत ती देवीच्या पाया पडते आणि तिथून निघत असते. त्यावेळेस देवीच्या रूपातील ती बाई तिथं बसलेली असते. ती दुर्गाला आवाज देते आणि बोलवून घेते. दुर्गा तिच्या पाशी येते आणि बसते आणि तिला म्हणते तुम्ही मध्येच कुठे गायब होता. त्या दिवशी मी तुम्हाला सापडत होते पण तुम्ही काही भेटला नाहीत. तो तुम्ही हॉस्पिटलमध्ये कुंकवाचा करंडा दिला, माझ्यासोबत बोलला, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि आता अभिषेकची सुद्धा तब्येत खूप चांगली आहे, तो शुद्धीवर आलाय. त्यावरती बाई तिला म्हणतात तुझं सगळंच भलं होईल, देवी तुझ्या पाठीमागे उभी आहे असं म्हणत तिच्या हातामध्ये घटाचं सामान देतात. तिला म्हणतात की हे घे, आज नवरात्र आहे, आज घटस्थापना आहे, आज देवी बसणार आहे, तू हे वर करणार होतीस असं बोलली होतीस, तू आता हे घट घरात जाऊन बसव आणि देवीची आराधना कर, 9 दिवस तुझ्या घरात देवी राहणार आहे असं म्हणते. त्यावरती आजचा हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.